शासनाने काढलेला जी.आर. रद्द करून ओबीसीत मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी, अन्यथा जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या तोडीस तोड आंदोलन उभारू, सकल ओबीसी समाजाचा इशारा। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर शासनाने आरक्षणासंदर्भात काढलेला जी.आर. हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे। ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी आणि हा जी.आर. रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। शासनाने हा जी.आर. रद्द न केल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तोडीस तोड आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढली जाईल, असा इशारा यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। या आंदोलनात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह ओबीसी समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। सप्टेंबर 25 चा जी.आर. सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 2 सप्टेंबर 25 चा आणि या ठिकाणी निवेदन देत आहोत। त्या जी.आर.ने प्रातिनिधिक असलेल्या सर्व 400 ओबीसी जाती या पिछड्यावर जाणार आहेत आणि त्या ओबीसी जाती अगोदर असलेल्या 400 ओबीसी जातीवर त्यांच्या आरक्षणावर हल्ला होणार आहे। त्या या मागच्या दरवाज्याने जे येणारे आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो, त्यांनी स्वतंत्र असं आरक्षण घ्यावं। आमच्या भुजबळ साहेबांचं या अगोदर सांगणं आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण असं दिले पाहिजे। आमच्या ओबीसीच्या आरक्षणात कोणी त्यांना घुसडू नये, मागच्या दरवाज्याने त्यांना आगमन करू नये। यानंतर आम्ही जर का ते जी.आर. रद्द झाला नाही तर आम्ही निश्चितच तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन जी.आर.च्या निश्चितच जो जी.आर. आहे पहिले पात्र शब्द काढून टाकला, तो पात्र शब्द काढून टाकल्यानंतर निश्चितच मराठा कुणबी मराठा त्यात सामील होणार आहे। त्यामुळे निश्चितच गेल्या ज्या ओबीसी जाती आहे 400 जाती त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि हा जी.आर. पूर्णपणे असंविधानिक आहे। आता मराठा आंदोलनाच्या या भूमिकेवरून जो 2 सप्टेंबरला जो जी.आर. काढला की ज्यामध्ये त्या जी.आर. मधून पात्र हा शब्द वगळून जी मराठा समाजाची घुसखोरी या ओबीसी मध्ये होणारा बॅकडोर एंट्री, त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसीवर मोठं महासंकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव, सकल समाज, संपूर्ण महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज विद्यमान कलेक्टर यांना बुलढाणा यांना निवेदन देण्यासाठी आलेलो। मध्ये जर या जरांगेच्या आंदोलनासारखी ठोस भूमिका जरी घ्यायचं काम पडलं तर तेवढ्याच प्रमाणात तोडीस तोड रस्त्यावरची लढाई सुद्धा जिंकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज राहणार आहोत। आणि येणारा काळ हा ओबीसीचा हा विजयी दिवस राहणार आहे। म्हणून आम्ही सर्व मंडळींनी एकजूट बांधली असून माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये निवेदन देऊन